नमस्कार. दत्त महाराजांच्या चरणी माझा नमस्कार. आजच्या या शरद व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आम्हाला आजच्या व्याख्यानकर्त्या मिळाल्या आहेत बिण्याच्या डॉक्टर सौ संध्या टिकेकर ताई. मी ताईंना निमंत्रण देते की त्यांनी मंचावर यावं. सर्वप्रथम आपण सरस्वतीचं पूजन करून घेऊ. संध्याताईंच्या स्वागताकरता मी वासवदत्त ताईंना बोलवते. त्यांनी येऊन ताईंचं स्वागत करावं. सर्वप्रथम मी आजच्या आपल्या वक्त्या संध्याताईंचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. ताई सेवानिवृत्त प्राध्यापक उच्च शिक्षा विभाग मध्य प्रदेशमधून आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य आहे भाषांतरित साहित्य हिंदी ते मराठी. त्यांनी हिंदी अनेक पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. त्यांची कादंबरी आहे श्रीखंडी स्त्री देहापलीकडील. त्याचं प्रकाशन वर्ष आहे 2023. त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. एक आहे धरेचे सुख, दुसरा आहे घामाची स्वाक्षरी, तिसरं आहे गुलमोहर आणि चौथा आहे कदाचित प्रकाशन. हिंदी भाषेतील समीक्षा ग्रंथ, काव्यग्रंथ, काव्यसंपादित पुस्तके असे एकूण 8 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांना मिळालेले सन्मान आहे सप्तर्षी सन्मान भोपाळ, हिंदी सेवा सन्मान सागर, निर्मल साहित्य सन्मान, बीना नगर रत्न सन्मान, मैत्री पुरस्कार सन्मान आणि राजेश्वरी साहित्य सन्मान. आजपर्यंत त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांचा सहभाग आहे. त्यांनी अध्यक्षता तांबे स्मृती दिवसाचा आपण इथे कार्यक्रम केला होता, त्यात त्यांनी 2023मध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर कविता वाचनाकरता मराठी साहित्य संघ भोपाळ, सातारा साहित्य संमेलन आणि प्रथम साहित्य संमेलन बृहन महाराष्ट्र मंडळ कोवा इथेही ताई गेलेले आहे. आज ते आपल्यासमोर आपला विषय मांडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक विलक्षण व्यक्तिमत्व. आता मी ताईंना आमंत्रित करते की त्यांनी आपले विचार आम्हाला आमच्यासमोर व्यक्त करावे. शरद व्याख्यानमाला ग्वाल्हेर या कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय आणि विद्वत पदाधिकारी, सर्व सन्माननीय आणि कर्मठ सदस्य आणि समक्ष उपस्थित गुणी श्रोते, सर्वांना माझा विनम्र नमस्कार. आपल्या मायबोलीला जपण्यासाठी, तिच्या संरक्षणासाठी, तिच्या संवर्धनासाठी आपण ग्वाल्हेरकर गेल्या 92 वर्षांपासून जो हा कार्यक्रम राबवत आहे, नक्कीच हा अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पदही आहेच. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज महत्त्वाच्या या कार्यक्रमात आपण मलाही सामील करून घेतला. त्यासाठी ही मोलाची संधी देण्यासाठी मी समितीचे अध्यक्ष श्री प्रमोद गजेंद्र गडकरजी, डॉक्टर उमाताई कंपूवाले, सुश्री कुंदा जोगळेकर, श्री संजय चांदोरकर, अर्थातच समितीच्या संपूर्ण सदस्यांचे मी खूप आभार मानते आणि आनंदही व्यक्त करते. यानंतर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. इतिहास आणि माणसाचं घट्ट असं एक नातं आहे. मी इतिहासाला एक मार्गदर्शक, एक शिक्षक म्हणून बघते.
इतिहास हा समाजाचे नेहमीच मार्गदर्शन करत असतो असं मला वाटतं. काळाच्या फळावर महत्त्वाच्या कोणकोणत्या तारखा नोंदल्या आहेत, त्या तारखा काय खुणवत आहेत, त्या तारखांमध्ये कोणकोणची कामं झाली आहेत, अशी कोणकोणची कामं झाली आहेत जी माणसाने कधीच करू नये, किंवा या तारखांमध्ये अशी कोणची कर्तृत्व गाजलेली आहे जी माणसाने आवर्जून करावी, किंवा या इतिहासामध्ये या तारखांमध्ये कोणचे असे व्यक्तिमत्व झालेले आहेत ज्यांच्या थोर विचारांचा आधार घेऊन आम्ही आजही माणूस म्हणून ताठमानाने जगू शकतो. हे सगळं आम्हाला इतिहास नेहमी सतत सांगत असतो. आजच्या आपल्या या विषयाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं, यांच्या व्यक्तित्वाकडे आणि यांच्या कर्तृत्वाकडे मला असं वाटतं आज पुन्हा नव्याने पाहण्याची गरज आहे. हे इतिहास आम्हाला वेळोवेळी खुणवतो आहे. नक्कीच सूर्यासारखा तळपणारा, उरात हिंदवी स्वराज याचे स्वप्न बाळगून अटक ते कटकपर्यंत आपला पराक्रमाचा झेंडा फडकवणारा आणि त्याशिवाय आपल्या शौर्याने विश्वाची उंची गाठणारा, आणखीन त्याशिवायही हे म्हटलं पाहिजे की शिवाजी असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्या विचारांचं आज आम्हाला या देशाला, या जगाला, संपूर्ण राष्ट्राला तर आहे, जगालासुद्धा त्यांच्या विचारांची फार गरज आहे. का ते आपण पुढे बोलूच. या अच्छा चालेल, काय हरकत नाही. तर ही फक्त याच काळाची गरज नव्हे, तर ही प्रत्येक काळाची गरज आहे असं मला वाटतं. शिवाजींच्या साम्राज्य विस्ताराची जर बात केली तर त्यांची ती गूढ दृष्टी, त्यांची विशिष्ट अशी गोरिल्ला नीती, हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याची त्यांची जिद्द, त्यांचे समन्वय कौशल्य आणि त्यासोबत त्यांची माणुसकी, त्यांचं माणुसकीचं वर्तन, या अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्या काळात जगभरात प्रसिद्धी म्हणून पसरल्याच, त्याशिवाय त्यांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा हा वारसा अगदी समंजसपणे सांभाळला आणि पुढे मग अटक ते कटकपर्यंत आणि त्यानंतर पंजाबपासून घेऊन ते कर्नाटकापर्यंत साम्राज्य विस्ताराला एक गती मिळाली. खरं तर हे सगळं इतकं सोपं नव्हतं. शिवाजींच्या जन्माच्या पूर्वी म्हणजे इसवी सनच्या दृष्टीने बघितलं तर 1200च्या जवळपास स्थिती खूप खराब होती देशाची. कारण त्यावेळेस मोहम्मद बिन कासिम याचं आक्रमण झालं आणि भारतामध्ये संकटाला सुरुवात झालेली होती. संकटं अशी की आमचे शिपाई लढत होते, पडत होते, पुन्हा उठत होते आणि त्यानंतर वेळोवेळी हरत होते. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य 1565 साली विजयनगर साम्राज्याचा म्हणजे शिवाजींच्या जन्माच्या जवळपास 30-35 वर्ष आधी विजयनगर साम्राज्याचं पतन झालं आणि हे पतन होताच पूर्ण हिंदू समाजामध्ये एक प्रकारची निराशाच पसरली होती. अगदी सगळ्यांची मनं खचलेली होती. स्थिती अशी आणि इतकी विकट होती की जिथे मोगलांचा सुगावा लागायचा तिथून आमचे हिंदू पळ काढू लागले होते. तर अशा परिस्थितीत जे प्रजा होती, जी जनता होती, त्याचे अत्यंत हाल होत होते. आणि त्यावेळेस कारण सतत युद्ध, सतत अत्याचार त्या यांनी प्रजेची नाकीदम झालेली होती. आणि अशा स्थितीमध्ये संत रामदास यांच्या शब्दात जर ती त्या काळाची स्थिती सांगायची झाली तर अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. शिवाजींच्या काळात एक कवी झाला, कवी भूषण, त्यांनी नंतर या परिस्थितीचं वर्णन असं केलं, काशी हो की कला गई, काशी हो की कला गई, मथुरा मसीद भई, गर सिवा न होतो तो सुन्नत होती सबकी. तर अशी ही परिस्थिती शिवाजींच्या जन्माच्या पूर्वी होती. पण म्हणतात ना, दिवस नेहमी एकसारखे नसतात, वाईटच्या नंतर चांगले दिवसही येतातच. तर इथे जिजाऊ मातेने गोड बातमी दिली आणि
शिवनेरी गडावर आनंदी आनंदच पसरला. जिजाऊ मातेंना डोहाळे लागले. राम गणेश गडकरी यांचं एक सुंदरसं नाटक आहे शिवसंभव. त्यात जो प्रसंग आला आहे तो मी इथे सांगते. खूपच सुंदर प्रसंग आहे की जिजाऊच्या मैत्रिणी म्हणतात, काय गं मग काय काय करावंसं वाटतं, काय खावंसं वाटतं, काय नेसावंसं वाटतं, काय काय वाटतं सांग, काय करावंसं वाटतं. जिजाऊ जे उत्तर देतात ते थक्क करणारं होतं. त्या म्हणतात, सिंहाची स्वारी करावीशी वाटते. असं वाटतं की माझे फक्त 2 हात नव्हे तर माझे 18 हात असायला हवे आणि प्रत्येक हातामध्ये एक एक शस्त्र असायला हवं आणि त्या शस्त्रांनी मी पृथ्वी तळावर जिथे जिथे राक्षस आहेत तिथे तिथे जाऊन त्या शस्त्रांनी मी त्या राक्षसांचं वध करायला हवं. नंतर मी सिंहासनावर बसायला हवं, छत्र धारण करायला हवं आणि त्यानंतर आपल्या नामाचा जयघोष संपूर्ण जगभरामध्ये ऐकायला हवं. मला असं वाटतं. खरंच ही किती कौतुकाची बाब आहे की जिजाऊंना जे जे वाटत होतं, जे जे करावंसं वाटत होतं, जे जे हवंसं वाटत होतं, त्यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या पुत्रांनी ते सगळं करून दाखवलं. आणि जिजाऊंची ही काही तात्कालिक इच्छा नव्हती किंवा नुसते डोहाळेच नव्हते, तर हे भरतखंडाच्या सुंदर भविष्याची स्वप्न होती जी जिजाऊ मातेने बघितली होती आणि त्यांच्या पुत्राने अर्थातच शिवबाळाने ती पूर्ण केली होती. आणि त्यातल्या बऱ्याचपैकी स्वप्नांना जिजाऊ मातेने आपल्या डोळ्यासमोर बघितलंही होतं. तर शिवाजीचा जन्म महाराष्ट्राच्या शिवनेरी गडावर 1630 साली झाला. ते जिजाऊ मातेंच्या संस्कारात घडले. वडील शहाजी राजे यांच्या सान्निध्यात ते वाढले. गुरु दादोजी कोंडदेव महाराज यांच्या मार्गदर्शनात ते शिकले आणि त्याशिवाय त्या काळाचा जो संत समाज होता त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्यात साधुत्व आणण्याचा आणि जीवनदृष्टी त्यांना ती मिळाली होती. 12 वर्षाच्या असताना शिवाजींना हे कळू लागलं होतं की देशप्रेम काय असतं, देशाचा स्वाभिमान काय असतो, त्याशिवाय आपले देशाचे शत्रू कोण, आपले देशाचे मित्र कोण, हे या 12 वर्षाच्या किशोरवयाच्या मुलाला कळू लागलं होतं. आणि त्यावेळेस परिस्थिती खूप चांगली नव्हती शिवाजीच्या जन्मानंतरही, पण त्यांनी ती सांभाळली. तर ती जी विपरीत परिस्थिती होती त्याचा जर एक आराखडा घेतला तर एकीकडे दिल्लीत मोगलांचं 4 लाख सैन्य दल होतं. दुसरीकडे दक्षिणेत बिजापूर इथे आदिलशाही जी होती ती 1 लाख सैन्य दलासमोर बरोबर होती आणि कधीही वार करायला तयारच होती. तिसरीकडे हैदराबादची कुतुबशाही होती जी आपला दरारा दाखवत होती. चौथीकडे पश्चिमी समुद्र तटावरती इंग्रज होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते आणि डच होते. हे सगळे घातक जमावडा आपला घालून बसलेले होते. आणि याशिवाय हे तर शत्रुदल होतंच, याशिवाय एक आणखीन जी विपरीत गोष्ट त्या काळात घडत होती ती म्हणजे अशी की धर्माचं आणि व्यापाराचा नाव घेऊन त्याच्या आडमध्ये जे ईसाईकरण होत होतं. तर एकूण अशी सगळी विपरीत परिस्थिती, भ्रमात टाकणारी परिस्थिती होती. पण 12 वर्षाच्या या किशोरवयाने ती खूप व्यवस्थितपणे हाताळली आणि त्यानंतर मुळीच न घाबरता त्यांनी त्या परिस्थितीला सांभाळण्याचं काम केलं. शिवाजी यांचं पराक्रम पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तर या किशोरवयाच्या शिवाजींनी, पराक्रमी मुलांनी सर्वात आधी आपल्या राज्यविस्ताराची जी कल्पना मांडली त्यात सर्वात आधी त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचे व्यवस्थित अध्ययन केले की कोणकोणत्या अशा जागा आहेत ज्याने आपल्या सीमा सुरक्षित करता येतील. आणि त्यांनी सतपुडाच्या ज्या आणि सह्याद्रीच्या ज्या पर्वतमाळा होत्या त्यांचा वापर करून पूर्णपणे आपल्या सीमांची सुरक्षा केली. त्यानंतर विकट प्रसंगांना तोंड देण्यासाठी किंवा गरज पडली तर जागा बदलण्याची जर आवश्यकता असली तर त्यावेळेस काय करायचं, तर त्याच्यासाठी त्यांनी महत्त्वाचे काही पाऊल उचललेले होते. आणि त्यानंतर त्यांनी आपली गड जिंकायची आणि साम्राज्य विस्ताराची जी पाऊल सुरू केलं. आणि त्यात त्यांनी आपल्या 16 वर्षाच्या वयात म्हणजे 1646 साली त्यांनी बिजापूरच्या तोरणा या किल्ल्याला जिंकलं. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की 250 युद्ध
शिवाजींनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साम्राज्य विस्तारासाठी लढले, तर ते वेळप्रसंगी त्यांनी त्याचा उपयोग केला होता. शिवाजींची एक विशिष्ट गोष्ट किंवा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक विशिष्ट गुण जर म्हटलं गेलं तर ते संधीचं सोनं करणं त्यांना पुरेपूर येत होतं. ते आधी परिस्थितीचा अभ्यास करायचे, त्यानंतर त्या परिस्थितीला पडताळायचे आणि त्यानंतर योग्य वेळेवर योग्य पाऊल उचलून ते आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असे किंवा इतर लोकांबरोबरही ते व्यवहार विचार करूनच करत असे. याचा दाखला द्यायचा झाला तर दक्षिण भारतामध्ये जेव्हा शिवाजींनी आपली मोहीम सुरू केली राज्य विस्ताराची, तर 1676 साली एकीकडे दक्षिणमध्ये तिथले जे राजा होते ते आपसात भांडत होते. बिजापूरचा जो आदिलशाही होता त्यात जो राजा होता तो 12 वर्षाचा होता, अगदी लहानसाच होता. आणि त्या राज्यामध्ये एकीकडे अफगाणी मुसलमान, एकीकडे तुर्की मुसलमान, या दोघांमध्ये अंतर्कलह चाललेलं होतं. तर आदिलशाही तर अगदी खचलेली होती, अतिशय कमजोर झालेली होती. दुसरीकडे पस्तुनी सैनिकांशी घनघोर युद्ध करून, लांब युद्ध करून औरंगजेबी सेना जी होती ती एकदम थकलेली होती, हारलेली होती. तेव्हा औरंगजेबचा काही विचार नव्हता की आता कुठल्या नवीन युद्धाला तोंड द्यायचं म्हणून. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा शिवाजींनी उचलला आणि आपली मोहीम छेडायच्या आधी त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. ते असं की त्यांनी गोलकोंडाचा अबुल हसन कुतुबशाह याच्याशी एक युती केली, त्याच्याशी मित्रता केली, एक युती केली. आणि त्याचसोबत त्यांनी दख्खन मोगलचा जो कोकलताश नावाचा राजा होता त्याच्याबरोबर त्यांनी युद्धबंदीचा करार केला. त्यांनी म्हटलं की मी युद्ध करेन आणि मला तुम्ही सैन्यदल द्या, तोफगोळे द्या आणि त्याला रसद, ह्या सगळ्या गोष्टी मला हव्यात. आणि या युद्धबंदीच्या करारामध्ये या सगळ्या गोष्टी गोलकुंडाच्या त्या कुतुबशहानी त्यांना पुरवल्या. त्यानंतर शिवाजींनी या दोन्ही मित्रांच्या मदतीनं आदिलशाहीचा एक खूप मोठा भाग जिंकून घेतला. त्यासोबत त्यांनी वेल्लूर यालाही आपल्या स्वाधीन केलं. हे सगळं बघता नंतर हळूहळू मराठ्यांचा दरारा इतका वाढला की याची धमक सरळ दिल्लीपर्यंत गेली. एका व्हायसरायने पोर्तुगीज राजाला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की जर दैवी कृपा झाली तरच आमचे मुघल सैनिक मराठ्यांचा सामना करू शकतात, नाहीतर मराठ्यांना बघूनच आमचे सैनिक पळ काढू लागले आहे, अशी परिस्थिती आहे. शिवाजी विवेकवान होते, व्यवहारकुशल होते. कधी धैर्य दाखवायचं, कधी शौर्य दाखवायचं, कधी बोलकं व्हायचं, कधी मौन व्हायचं, कधी आक्रमक व्हायचं, कधी शांत व्हायचं, कधी जबाब द्यायचा, कधी सहन करायचं, हे शिवाजींना पुरेपूर माहिती होतं. आणि हे फक्त त्यांचे गुणच नव्हते तर ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली देखील होती. याच नीतीवर चालून त्यांनी बरंच काही जिंकलं होतं. आपल्या विवेकसंपन्न बुद्धीने त्यांनी त्यावेळेची जी खालवली परिस्थिती होती तर सांभाळणीच. त्याशिवाय त्यांनी बऱ्याच राजांना हे सांगितलं की अरे अहो, तुम्ही चाकर नव्हे, तुम्हाला चाकरी करायची नाही आहे, तुम्हाला या ठिकाणी राजा बनून आपलं राज्य स्थापित करायचं आहे. तर असं प्रोत्साहन शिवाजी वेगवेगळ्या राजांना देत राहिले. याचे 2 उदाहरण मी इथे देऊ इच्छिते की बुंदेलखंडचा छत्रसाल राजा, तो यांचा मित्रही होता आणि छत्रसालने शिवाजींच्या दरबारात जाऊन त्यांची कार्यपद्धती पण व्यवस्थितपणे बघितलेली होती. तर छत्रसालांनी जी त्यांची कार्यपद्धती बघितली, जी नीती त्यांची बघितली, त्याच नीतीवर स्वधर्म असं राज्य त्यांनी आपल्या बुंदेलखंडमध्ये स्थापित केलं. एक आणखीन राजा असमचा जो राजा होता, राजा चक्रध्वज सिंह, यांनी म्हटलं की तिथे शिवाजी जसं चालवतात ते राज्य, जसं ते ज्या नीतीवर ते चालतात ते मी जसं तिथे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी ते नीती चालवतात ते तशीच नीती मी पण चालवणार आहे. अर्थातच त्यांनी काय केलं की जसं शिवाजींनी आपल्या शत्रूंना आपल्या सीमेमध्ये येण्याची बंदी एक प्रकारे घातली होती, तसंच त्यांनी पण केलं की ब्रह्मपुत्र नदीच्या या पलीकडे त्यांनी कुठल्याही शत्रूला कधीच येऊ दिलं नाही आणि आपलं राज्य केलं. तर हे शिवाजीचं गुणधर्म होतं की ते स्वतः जे राज्य करत होते इतर राजांनाही त्यांनी एक प्रकारे
म्हटलं पाहिजे नैतिक बळ दिलेलं होतं. अर्थातच स्वतः कर्तृत्व गाजवायचं आणि लोकांना प्रेरणा द्यायची हा त्यांचा गुण होता. आणि ते कधी असं नव्हते म्हणत आपल्या सैनिकांना, शिपायांना की तुम्ही लढा आणि मी फक्त आदेश देईन, हा त्यांच्या स्वभावात नव्हतं. मग शाहिस्ता खान असो, कर्तब खान असो, ते स्वतः समोर जाऊन त्यांनी युद्ध केली आणि आपल्या शिपायांना बळ दिलं की तुम्ही असं समोर येऊन युद्ध करत राहा. शिवाजींनी सतत देशाचा विचार केला, सतत प्रजेचा विचार केला. त्यांच्या मनात प्रजेसाठी अजून काय करायचं आहे, राज्यविस्तार झालं यानंतर प्रजेसाठी आणखीन काय करायचं आहे, सतत त्यांच्या चिंतनात असायचं. तर एकदा रावजी सोमनाथ पत्की यांनी शिवाजींना असंच उत्सुकतेवश विचारलं की महाराज, आता राज्यविस्तार तर भरपूर झालं, आता उगीच कशाला खटाटो, कशाला प्रयत्न करताय. तर शिवाजींनी उत्तर दिलं. ते ऐकून रावजी थक्कच झाले. ते म्हणाले, ऐका, सिंधू नदीच्या उगमापासून घेऊन ते कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत ही सगळी आपली भूमाता आहे. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत म्हणजे कल्पना करा की किती मोठा क्षेत्र आहे. तर ही सगळी आपली भूमाता आहे आणि या भूमातेवरती ठिकठिकाणी आपले शत्रू आहेत. या सगळ्या शत्रूंना, या सगळ्या विधर्मींना, या सगळ्या विरोधिकांना आम्ही याच्यातून बाहेर काढणार आहे. आणि त्यानंतर जिथे जिथे आपली तीर्थक्षेत्र होती आणि त्या तीर्थक्षेत्रांना यांनी लोकांनी एक प्रकारे खंडन यांचं केलेलं आहे, तर पुनर्मंडन करण्याचं काम ही आपल्यालाच करायचं आहे. तर पत्की पाहत राहिले, विचार करत राहिले की मी उगाच का हा प्रश्न विचारला शिवाजींना. शिवाजी कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते. धर्माच्या विजयासाठी त्यांनी कृष्णनीती ही स्वीकारली होती. आणि कृष्णनीतीमध्ये त्याचा जर एक दाखला द्यायचा झाला तर असा की शिवाजींचे वडील शहाजी बिजापूरच्या दरबारात बंदी होते. त्यावेळेस वडिलांना कैदातून काढायचं कसं, तेव्हा त्यांनी आपली एक युक्ती लढवली आणि त्यांनी औरंगजेबला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की महाराज, आम्ही आपले प्रामाणिक चाकर आहोत आणि आम्ही आपल्या सीमांची रक्षा करतो आहे, त्याचं राखण करतो आहे. तेव्हा आणि हा जो आदिलशाह आहे, आदिलशाह आम्हाला त्रास देतो आहे. तुमच्या सीमेचं रक्षण आम्ही करतो आहे, पण आदिलशाह आम्हाला त्रास देतो आहे. तेव्हा तुम्ही याला समजवा. ते पत्र जेव्हा औरंगजेबजवळ पोचलं तेव्हा त्यांच्या वडिलांची अर्थात शहाजीची त्यांनी लागली सुटका केली औरंगजेबनी. आणि त्यानंतर त्याच वेळेत, त्याच अवधीत म्हटलं पाहिजे की शिवाजींनी मोगलांचे 2 गाव लुटले. अर्थातच बैमान शत्रूसोबत इमानदारी दाखवण्यात काहीच फायदा नाही हे शिवाजींना व्यवस्थित माहिती होतं. आपल्या शत्रूंशी जोमाने लढणारे शिवाजी खरं तर अत्यंत हळवे होते, अत्यंत संवेदनशील होते आणि आपल्या प्रजेचं ते खूप लक्ष ठेवत होते. त्यांच्याशी त्यांचं आपुलकीचं नातं होतं. त्यांनी आपल्या काळात 18 पागड जाती ज्या होत्या त्यांच्याशी मिळून आपलं साम्राज्य उभं केलं होतं. सैनिकही ते होते, सेवादारही ते होते आणि हे असे सगळे मिळून त्यांचं राज्य सांभाळत होते. त्यांच्याबद्दल असं म्हणू शकतो की प्रजेत जे झोपले होते त्यांना शिवाजींनी जागं केलं, जे जागे होते त्यांना शिवाजींनी चालतं केलं, जे चालते होते त्यांना शिवाजींनी देशप्रेमाचा झेंडा पकडवला आणि असं त्यांनी आपल्या लोकांना सतत या देशाच्या प्रेमात जोडत गेले. ते प्रजेला सांगायचे की आम्ही सगळे एक आहोत, हाच राष्ट्र आहे. राष्ट्रासाठी कुठली दुसरी कल्पना नका करू, फक्त हेच विचार करा की कुठल्या जाती नाही, कुठल्या पंथी नाही, कुठली पंथ नाही, आम्ही सगळे एक आहोत, हाच एक राष्ट्र आहे. आणि त्यांनी सगळ्यांना एक सूत्र, देशाच्या एक सूत्रतामध्ये बांधलं. त्यांच्या संवेदनशीलतेचं एक उदाहरण द्यायचं झालं आणखी तर ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी इथे मी उल्लेख करेन त्याचा की रायगडाच्या किल्ल्यावरती एकदा गवळण हिरकणी अडकली. झालं असं होतं की तिला गड उतरून यायला थोडासा उशीर झाला आणि इथे दारं जी आहे बंद झाली. आता तिला प्रश्न पडला की लहान तानं बाळ घरात आहे आणि मी इथे बंदी आहे, कसं काय करायचं. तिने तिकडच्या लोकांना म्हटलं की दार उघडून द्या, पण त्यांनी म्हटलं हे नियमाच्या विरुद्ध होईल, आम्ही तसं करू शकत नाही, आम्हाला तशी प्राज्ञा नाही. तेव्हा मग त्या हिरकणीने त्या एका भिंतीवरून अशी एक शिला दिसली, तिच्यावरून उडी मारून आणि ती त्या किल्ल्याच्या बाहेर पडली होती.
नंतर ती आपल्या बाळावर जवळ गेली. ही जी घटना आहे शिवाजीपर्यंत 2-4 दिवसात पोचल्यावरती त्यांनी त्या हिरकणीला आपल्या दरबारात पुढच्या दिवशी बोलवलं आणि बोलवल्यावर तिच्या धाडसी वृत्तीचा त्यांनी सत्कार केला आणि तिला म्हटलं की तुला जो काही त्रास झाला आहे तो आता पुढे कधी असा होणार नाही, कारण माणुसकी दाखवणं याशिवाय कुठलंही राज्य नाही, याशिवाय कुठलीही नैतिकता नाही, माणुसकी हे सर्वात आधी आहे. तर इतकं संवेदनशील मन त्यांचं होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक काम आणखीन केलं की हिरकणी एका शिलेवरून कुदून बाहेर येऊन गेली, कुठला शत्रू आतमध्ये येऊ शकतो, तर त्यांनी त्या किल्ल्याला ची आणखीन म्हटलं पाहिजे की सुरक्षा वाढवलेली होती. शिवाजी पराक्रमी तर होतेच, त्याशिवाय ते एक चांगले प्रशासक होते. त्यांनी आपल्या प्रजेच्या सोयीचं सर्वात जास्त लक्ष ठेवलं आणि त्यांनी आपल्या अधिकारांना बजावलेलं होतं की बघा कुठलंही असं काम करू नका ज्यांनी की आपल्या प्रजेला त्रास होईल. ते म्हणायचे की कुठलीही वस्तू जर प्रजेशी खरेदी करायची आहे तर पहिले त्याचा पैसा द्या, त्याचं मोल द्या, त्यानंतर ते घ्या. कोणाच्या दाराशी जर भाजीचं इवलंसं देठही पडलेलं असेल तर त्याच्याप्रती आसक्ती ठेवू नका, कारण जर तुम्ही असं केलं तर मग प्रजेवर काय प्रभाव पडेल हे तुम्ही जाणून घ्या. त्यांनी 13 मे 1671 साली एक पत्र लिहिलं होतं आपल्या अधिकाऱ्यांना. त्यात त्यांनी म्हटलं की जर तुम्ही लोकांना त्रास दिला किंवा त्यांच्या कामाच्या बदली तुम्ही त्यांच्याशी लाच घेतली तर प्रजेच्या मनात ही भावना येईल की याच्यापेक्षा तर मग मोगलांचं शासन चांगलं होतं. तर हा विचार करून तुम्ही जबाबदारीने आपले जे काम आहे ते पूर्ण करा, असं ते वेळोवेळी आपल्या अधिकाऱ्यांना म्हणत होते. त्यांनी आपल्या प्रजेशी आणखीन जवळीक साधण्यासाठी जे मध्यस्थी होते त्यांची भूमिका पूर्णपणे संपवली आणि समतेचा समानतेचा व्यवहार करण्यासाठी त्यांनी सरंजाम, वतन, जहागिरी अशा बऱ्याच पदव्या होत्या त्या त्यांनी संपवल्या होत्या. शिपायांना किंवा सेवादारांना वेळशीर वेतन मिळावं याच्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना सांगून ठेवलेलं होतं. आणखीन त्याशिवाय एक आणखीन महत्त्वाचं काम त्यांनी केलं होतं. अष्टप्रधान मंडळ जे होतं ते विजयनगर साम्राज्य जे होतं त्या साम्राज्यात होतं. त्यानंतर शिवाजींनी म्हणजे त्या जुन्या काळाच्या गोष्टीला त्यांनी आपल्या याच्यात का म्हणून आणलं, कारण याचं महत्त्व होतं. याच्यात जेवढेही मंत्री होते ते कर्तबगार मंत्री होते, राज्याच्या प्रतिनिष्ठ मंत्री होते आणि त्यांचं अष्टप्रधान दळ त्याचा आजही मंडळ त्याचा आजही उल्लेख ठिकठिकाणी होतो. शिवाजींचं नाव किंवा त्यांची एक ओळख स्त्री प्रजाबद्दल त्यांचे विशेष आदराबद्दल आहे. तर जगातील जितक्याही स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल शिवाजींच्या मनात एक विशेष आदरभाव होता. ते म्हणायचे की स्त्रियांचा आदर म्हणजे एक सुसंस्कृत समाजाचा निर्माण, स्त्रियांचा आदर म्हणजे एक समृद्ध राष्ट्राचा निर्माण आणि स्त्रियांचा आदर म्हणजे संवेदनशील जगाची निर्मिती. तर असं शिवाजींचं स्त्री जातीबद्दल इतकं सुंदर मत होतं आणि फक्त मत नव्हतं, त्यांचा व्यवहारही तसा होताच. औरंगजेब त्यांचा सर्वात मोठा शत्रू होता. जेव्हा शिवाजीची मृत्यू झाली त्यानंतर औरंगजेबचे हे उद्गार होते. त्यांनी सांगितलं की अपने हाथ में आई हुई शत्रुओं की स्त्रियों की आबरू की इज्जत करने वाला एक महावीर आज इस दुनिया से चला गया. तर याहून मोठी गोष्ट होऊच शकत नाही की औरंगजेबसारखा कट्टर माणूस शिवाजीची या निमित्ताने तारीफ करत होता. एक गोष्ट आणखीन की या प्रजेच्या संबंधित त्यांचं जे मत होतं, वर्णव्यवस्थेला त्यांनी कधीही महत्त्व दिलं नाही. त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्यातही त्यांनी कधी वर्णव्यवस्थेला महत्त्व नाही दिलं आणि त्यांची जी पूर्ण सेना होती किंवा जे राज्य चालवणारे लोक होते त्यातही त्यांनी वर्णव्यवस्थेला कधी महत्त्व नाही दिलं. गुणांनाच प्रत्येक वेळेस महत्त्व दिलेलं होतं. शिवाजी न्यायप्रिय होते. जिजाऊ म्हणायच्या अन्याय होतो म्हणूनच तर न्यायनिवाडा करावा लागतो आणि गोष्ट खरी होती. तर शासन व्यवस्थेत कधीही कुठलाही अन्याय होता कामा नये असं शिवाजींचा आग्रह होता आणि असा आदेशही होता. त्यांचं हे म्हणणं होतं की इथे अपराध झाला, एक तर अपराध झालाच नाही पाहिजे आणि जर अपराध झाला आहे लागलीच तर ती शिक्षा दिली गेली पाहिजे. जर अपराध झाल्यानंतर उशिरा शिक्षा दिली तर ते अन्यायाचे त्याचा अर्थ न्याय नसतोच. तर हे त्यांच्या ह्याच्यात होतं आणि जर समजा कोणता अपराध असा झाला आहे ज्याच्या साक्षी पुराव्याची गरज आहे
तर ते साक्षी पुरावे मिळाल्यानंतर, ते सिद्ध झाल्यानंतर आणि मग अपराध्याला लागलीच शिक्षा द्यायला हवी असं त्यांचं ठाम मत होतं. उदाहरण द्यायचं झालं तर रांझा गावचा एक पाटील होता. त्या पाटलाने कर वसुलीमध्ये काहीतरी गफलत केली होती. ही गोष्ट शिवाजींपर्यंत पोहोचली की रांझा पाटीलने अशी गफलत केलेली आहे. शिवाजींनी त्याचा चौरंग केला. चौरंग केला म्हणजे दोन्ही हात कापले, दोन्ही पाय कापले आणि त्याच्या एका नातेवाईकाच्या दाराशी जाऊन त्यांना पटकवून दिलं. तर त्यांचं हे म्हणणं होतं की असा अपराध झालाच नाही पाहिजे. भ्रष्टाचार हा एक प्रकारचा, कर वसुलीमध्ये जर तुम्ही गफलत करताय तर एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार त्यांनी कधीही सहन केला नाही, कुठूनही कळलं आणि लागलीच त्यांनी शिक्षा दिली होती. असंच एक आणखीन होते भिकाजी बिन भिकाजी, तर बाकाजी बिन भिकाजी. तर यांनी एका स्त्रीबरोबर व्यभिचार केला होता. ही गोष्ट शिवाजीपर्यंत पोहोचली. त्यांनी त्याचाही चौरंग केला, त्याचेही हातपाय कापून त्याला नाहीसं केलं. म्हणजे माणसाला जिवंत ठेवायचं, पण त्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला कशाची शिक्षा मिळाली. तर त्यावेळेस लोकांना अपराध करण्यासाठी भीती वाटायची, करायचा की नाही, कारण असा चौरंग झाला तर आपण जगतोय तरी मेल्यासारखेच आहोत. एक आणखीन उदाहरण, सासवडच्या सूप गावात एकदा धनगर आणि जगताप या दोन जातींमध्ये बरेच विवाद झाले, आपसी विवाद झाले आणि खूप वाढले ते विवाद. त्यानंतर परिस्थिती अशी आली की धनगरांना जगतापांनी आपल्या कैदीत ठेवून घेतलं. शिवाजींना कळलं. शिवाजींनी जगतापांना जाब विचारला, अहो तुम्ही कोण यांना कैदीत ठेवणारे? राज्याची न्यायव्यवस्था आहे, ती बघेल की कोणाला कैदीत ठेवायचं आणि कोणाला बाहेर सोडायचं आहे. त्यानंतर धनगरांची सुटका झाली. आणखीन जी शिक्षा द्यायची होती ती योग्य शिक्षा जगतापांना मिळाली होती. शिवाजींच्या न्यायव्यवस्थेत एक आणखीन विशेष गोष्ट होती. ती म्हणजे अशी की त्यांची जी शिक्षा होती त्याच्यात काही विशिष्ट पद्धती होत्या. जसं शीतल दिव्य, त्या एका शिक्षेचं नाव होतं शीतल दिव्य. म्हणजे ज्यांनी अपराध केला आहे त्याला कृष्णा नदीच्या थंड पाण्यात उभं राहायचं आहे. जितक्या वेळ जसा अपराध असेल जितक्या तास उभं राहायचं आहे सांगितलं जाईल तितके तास त्याला त्या थंड पाण्यामध्ये उभं राहायचं आहे. ती शिक्षा दिव्य शीतल दिव्य असं त्याचं नाव होतं. दुसरी शिक्षा होती तप्त दिव्य. तर त्या तप्त दिव्यामध्ये असं होतं की ज्यांनी अपराध केला आहे त्याच्या हातावरती एक केळ्याचं पान ठेवलं जायचं, त्याच्यात गरम लोखंडी तुकडा तो ठेवला जायचा आणि त्याला असंच हात ठेवून जितके तासाची त्याची शिक्षा आहे त्याला तसंच उभं राहावं लागत होतं. तर त्याचा अपराध जास्त मोठा आहे, दिव्यपेक्षा जास्त मोठा आहे, म्हणून त्याला अशी तप्त शिक्षाही दिली जात होती. एक याहून मोठी शिक्षा, अपराध अधिक मोठा आहे तर स्वर्ण दिव्य अशी शिक्षा. त्याच्यामध्ये उकळत्या तेलामध्ये सोन्याचा तुकडा टाकला जायचा आणि त्या अपराध्याला म्हटलं जायचं की तुला ते उकळत्या तेलातून तो तुकडा काढायचा आहे. तर ह्या शिक्षा सांगतात की शिवाजींनी अन्यायाला कुठेही सहन केलं नाही आणि जसा अपराध होता त्या हिशोबाने त्यांनी शिक्षा दिली, म्हणून अपराध त्यांच्या काळात कमी नोंदले गेले. त्यानंतर एक ठगीचा मामला. शिवाजींच्या काळात फक्त एकच ठगीचा मामला नोंदला गेला आहे आणि तो आहे जबलपूरच्या जवळ स्लिमनाबाद. त्यानंतर तो एक शेवटला मामला होता. त्यानंतर कधीही कुठलाही असा मामला ठगीचा मामला नोंदला गेला नव्हता. ते न्यायव्यवस्थेत जितके चोख होते तेवढे हेही लक्षात ठेवत होते. त्यांची जी संवेदनशीलता होती की आपल्या जे शिपाई आहे किंवा जे काम करणारे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न हो. तर 1658 साली बाजी प्रभू हे प्रतापगडाच्या हिरडोस नावाची एक जागा आहे तिथे होते, हिरडोस. तर शिवाजींनी त्यांना एक पत्र पोचवलं, एक निरोप पोचवला आणि त्यांनी लिहिलं की मी 25 लढवय्ये पाठवतो आहे आणि हे 25 लढवय्ये यांच्या सुरक्षेची, यांच्या राहण्यापिण्याची, यांची जी सोय आहे खाण्यापिण्याची ती तुम्हाला तिथे करायची आहे. कारण का? कारण असं की अफजल खानाचं वध होईल आणि वध झाल्यानंतर त्याचे जे सैनिक आहे ते चिडलेले राहतील, तर आपले जे हे लढवय्ये त्या ठिकाणी राहतील तर त्यांच्यावरती ते हमला करू शकतात. तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जी जिम्मेदारी आहे त्यांनी बाजी प्रभूवरती सोपलेली होती. म्हणजे एक राजा किती विचार करू शकतो की त्याला अफजल खानाला मारायचं हे त्यांनी ठरवलेलंच होतं,
की कधी ना कधी ही वेळ येणार, अफजल खान मारला जाईल, हे शिवाजींना माहीत असताना त्यांनी ही पण सगळी व्यवस्था केली की बाकी जे माझे लढवई आहे त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. तर असे आमचे हे अद्वितीय शिवाजी जे राजा होते. शिवाजी धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. स्वधर्म पाळत होते पण परधर्माचाही त्यांनी तेवढाच आदर केला. बाबा याकूब गुरु, बाबा अरमान खान, पंडित हैदर अली हे सगळे मुस्लिम होते पण हे सगळे त्यांच्या सेवेत होते आणि त्यांच्याप्रती निष्ठ होते, राज्याप्रती निष्ठ होते. त्यांच्या राज्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य सगळ्यांना होतं. आणखीन धर्माविषयीचा शिवाजींचा जो विचार होता अत्यंत उदार होता. त्यांनी औरंगजेब आणि अकबर यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सुचवलं होतं त्या दोघांना की अहो, असं कुठे कुराणामध्ये लिहिलं आहे की फक्त मुसलमानांचाच अल्लाह आहे, असं कुठेच लिहिलेलं नाही आहे. मग तुम्ही हिंदू लोकांशी प्रेमाने वागा, याच्यातच तुमचं पावित्र्य आहे आणि तुमच्या ज्या कुराण आहे त्यात लिहिलेलं त्यालाही तुम्ही एका प्रकारे पाळू शकता. तर इतकं जिगर होतं त्यांच्यामध्ये की शत्रू असतानाही त्याला काय योग्य आहे हे शिकवण्याची त्यांची शक्ती होती. जे त्या काळाचे हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात म्हणजे मुस्लिम धर्मात गेलेले होते परिस्थितीवश, त्यांना आपल्या धर्मात घेण्यासाठी पण शिवाजींनी स्वतः पाऊल उचललं होतं. नेताजी पालकर आणि बालाजी निमकर हे दोन नाव जर घेतले, यांनी आदिलशाहीमध्ये बऱ्याच वर्ष यांनी नोकरी केली होती मुघल लोकांची. पण त्यानंतरही या दोघांनी इच्छा जेव्हा दाखवली की आम्हाला आपल्याच धर्मात परत यायचं आहे, तर शिवाजींनी त्यांना आपल्या धर्मात आणलं. एवढंच नाही, त्यांना सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं. नेताजी पालकरच्या आपल्या पुढच्या पिढीशी त्यांनी लग्नसंबंधही जोडले आणि अशा प्रकारे जो व्यक्ती परिस्थितीवश दुसऱ्या धर्मात चालला गेला होता त्याला आपल्या समाजात आणून त्याला पुन्हा सन्मान देण्याचं काम, हे मोठं जिगर जर कोणाचं होतं तर ते शिवाजीचंच होतं. त्या काळात तलवारीच्या जोरावरती ईसाईकरण होतं, इस्लामीकरण होऊन राहिलं होतं. पण शिवाजींनी तो रस्ता, तो मार्ग मुळीच निवडला नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या विवेकबुद्धीने, विवेकाने, दूरदृष्टीने कसं धर्मांतरण करायचं, कसं धर्माची रक्षा करायची हा मार्ग त्यांनी निवडला होता. कुतुबशहा त्यांनी अभय दिलं होतं, मोगल कुतुबशहाला, आणि त्याला हे म्हटलं होतं की 2 वजीर माझे तुझ्या सैन्यामध्ये राहतील पण त्यांचा सन्मान राहायला पाहिजे आणि एक लक्षात ठेव की कधीही हिंदू लोकांवर अत्याचार होता कामा नये. तर अभय तर दिलं पण बरोबर ही ताकीदसुद्धा त्याला दिलेली होती. शिवाजी बऱ्यापैकी हे जाणून होते की आपलं हे देश, आपली ही भाषा, आपली ही संस्कृती जर टिकवायची आहे तर भाषेचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात परिस्थिती अशी होती की यवनांचं राज्य होतं आणि आमचे हिंदू लोक यवनांसारखेच आपल्या पोरांची नावं ठेवू लागले होते. तर कोणाचं नाव सुलतान खान होतं, कोणाचं नाव अरमानराव होतं, अशी नावं आपले हिंदू त्या काळी ठेवू लागले होते आपल्या पोरांचे. ही गोष्ट जेव्हा शिवाजींच्या ध्यानात आली, त्यांनी रघुनाथराव हनुमंते यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की यवनांची जितकी पण शब्द आहेत, जितके पण ते शब्द वापरतात त्या शब्दांचे प्रतिशब्द तुम्ही गिरवाण भाषेत तयार करा. आणि म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे की 1400 शब्द प्रतिशब्द, म्हणजे यवनांचे जे शब्द होते त्याचे 1400 शब्द प्रतिशब्दाच्या रूपात गिरवाण भाषेत त्यावेळेस तयार केले हनुमंतेने. आणि हा एक शब्दकोश त्या काळात शिवाजींनी तयार केला होता. हा पहिला शब्दकोश आपण म्हणू शकतो. आणि हे शिवाजींचं भाषेबद्दलचं प्रेम आणि भाषेबद्दलची जी त्यांची जागृती होती ती हे दाखवते. असंच त्यांनी बालाजी औजी यांना सांगितलं होतं की तुम्ही जितकी फारसीची पत्रं आहे, 70-80 पत्रं होती, तर त्या पत्रांचे तुम्ही सगळ्यांचे अर्थ लिहून काढा. आणि खरंच त्यांनी बालाजी अवनी यांनी जे ते सगळे पत्रांचे अर्थ लिहून काढले आणि त्या प्रकारे एक नवीन माहिती लोकांना झाली की अरबी फारसीमध्ये चालत काय होतं, काय पत्राचार चालत होता, काय सगळं करण्यात आलं. शिवाजी स्वतः जे त्यांची भाषा खूप छान होती आणि जे ते बोलायचे आपल्या लोकांना की तुम्ही हे लिहा, तर त्या भाषेवरून कळतं. तर भारतीय इतिहास संशोधक मंडळ पुणे
इथे शिवाजींची 50 पत्रे आजही सुरक्षित आहे. जर लोकांना पाहायचे असतात तर ते दाखवली जातात असं माझ्या ऐकिवात आहे. तर त्यात शिवाजींच्या भाषेच्या प्रेमाबद्दल दिसण्यात येतं. त्याबद्दल हे की शिवाजी आपल्या फर्दनवीसला सांगायचे पत्र लिहायला. फर्द म्हणजे कागद, नवीस याने म्हणजे जो पत्र लिहिणारा. नंतर या फर्दन म्हणजे जो शिवाजी जे बोलायचे तो एक डिक्टेशन ज्याला आपण म्हणू शकतो की तो लिहायचा. तर हा जो फर्दनवीस होता पुढे जाऊन म्हणतात की हेच आडनाव फडणवीस झालं. फडणवीस जे आडनाव आलं हे फर्दनवीसपासूनच झालं असं म्हणतात. तसंच रोजचे पत्र यायचे, पत्र जायचे, शिवाजी पत्र लिहवायचे. तो जो पत्र लिहिणारा होता तो चिठ्ठीनवीस, चिठ्ठी लिहायचा. तो रोज चिठ्ठी यायची, चिठ्ठी जायची. तो जो चिठ्ठी लिहायचा तो चिठ्ठीनवीस आणि म्हणतात की नंतर ते चिटणीस झालं, ते आडनाव चिटणीस झालं. असंच राज्यामध्ये काही ना काही वाकये घडायचेच, काही ना काही घटना घडायच्याच. आणि जो व्यक्ती शिवाजींना रोजची रिपोर्टिंग करायचा, रोजचे वाकये सांगायचा, तो वाकय नवीस, तो सगळं लिहून रिपोर्टिंग करून त्यांना द्यायचा. तो वाकय नवीस नंतर वाकनीस झाला असं म्हणतात. तर शिवाजींनी या प्रकारे चिटणीस, फडणवीस ज्यांना आपण म्हणतो आहे, हे तिन्ही नावं ज्यांचा मी उल्लेख केला आहे. तर आपल्या भाषेच्या माध्यमाने त्यांनी जे काय काय लिहिलं आहे ते आम्हाला त्या पुण्याच्या संशोधक मंडळात पाहण्यात मिळतं आणि कळतं की किती दर्जेदार भाषा त्यांची होती. आणि भाषेबद्दलचं जे प्रेम, आपुलकी ती पण त्याच्यात फक्त दर्जेदार भाषा असून चालत नाही, त्याच्यात तुमची भावना आहे की नाही, तुमची आपुलकी आहे की नाही हे कळण्यात येतं. इतिहासाचे ज्ञान नसणे किंवा इतिहासाच्याबद्दल अंधश्रद्धा असणे या दोन्ही गोष्टी कुठल्याही समाजासाठी अत्यंत घातक असतात. पण इतिहासाच्या यथार्थाचं ज्ञान असणं किंवा वास्तवाचं ज्ञान असणं हे कुठल्याही समाजाच्या विचारासाठी, उत्तेजनासाठी आणि जगण्यासाठी अति आवश्यक आहे. त्या दृष्टीने जर शिवाजींकडे बघितलं तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की जसं एक चुंबकीय प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती. आणि म्हणूनच देशभक्त असो, शोधकर्ते असो, अध्येता असो, समाजसेवी असो, जनसामान्य असो, सगळ्यांना त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायचा. हे एक त्यांचं व्यक्तित्व असं होतं. आणि त्या काळात प्रसिद्ध विचारक आणि समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर शिवाजींवरती एक प्रदीर्घ पोवाडाच लिहून काढला आहे. आणि असं म्हणतात की महाराष्ट्रात जेव्हा शिवाजी जयंती साजरा होते त्यावेळेस त्या पोवाडाचं गायन केलं जातं. प्रदीर्घ म्हणजे चांगला मोठाच आहे, 2-2.5 तास म्हटला जाईल, रंगवून म्हटला तर इतका मोठा पोवाडा त्यांनी त्यावेळेस लिहिला होता. त्यानंतर दामोदरवीर सावरकर यांनी आपल्या विद्यार्थी वयामध्येच शिवाजींवरती एक आरती लिहून काढली होती. त्या आरतीचे जे शब्द आहेत, जयदेव जयदेव जय शिवराया, याया अनन्य शरणा ताराया आर्या, ताराया आर्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या शिपायांना एकच मंत्र दिला होता. तो मंत्र म्हणजे शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांशी आपली सुटका करायसाठी त्यावेळेस तोच मार्ग अपनावला होता, तोच मार्ग स्वीकारला होता, तोच मार्ग पत्करला होता जो की औरंगजेबशी सुटका करण्यामध्ये शिवाजींनी पत्करला होता. तो म्हणजे वेषांतर, देशांतर आणि सीमाउल्लंघन. तर हेच सुभाषचंद्र बोसनेही केलं. वेषांतर केलं, देशांतर केलं आणि सीमाउल्लंघन केलं. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या 2 बांगला कविता लिहिल्या आहेत. त्या बांगला कवितांमध्ये शिवाजींना बांगला साहित्यात अजर अमर करून दिलेलं. त्या 2 कविता आहेत, शिवाजी उत्सव, एक कविता त्याचं शीर्षक शिवाजी उत्सव आणि दुसरी कविता जी आहे ती आहे प्रतिनिधी कविता. तर या 2 कवितांनी बांगला साहित्य शिवाजीला ओळखतो की शिवाजी काय होते ते. इथे मी उल्लेख करेन प्रतिनिधी कवितेचा. आणि या प्रतिनिधी कवितेमध्ये शिवाजींच्या बद्दल रवींद्रनाथ टागोरनी जे लिहिलं आहे ते फारच महत्त्वाचं आहे. त्यांनी जे लिहिलं त्याचा भावार्थ मी इथे सांगू इच्छिते की त्याच्यात वर्णन असं आलं आहे की
गुरु रामदास भिक्षा घ्यायला निघालेले आहे आणि प्रत्येक दाराशी जाऊन जाऊन ते भिक्षा मागतात आहे. ओम भिक्षांदेही भिक्षांदेही. आणि दारातून कोणीतरी येतं, त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा टाकतं आणि ते पुढे वाढतात. असं होत चाललं आहे. आणि तेवढ्यात एका दुसऱ्या रस्त्याकडून समोर शिवाजी येतात. शिवाजी बघतात की माझे गुरु रामदास भिक्षा मागतायत. त्यांचा जीव हळहळतो. मी एक राजा आणि माझा गुरु असा भिक्षा मागेल, हे योग्य नाही, हे शोभत नाही. आणि ते त्यांच्या पाया पडतात आणि रडू लागतात. त्यांचे पाय धरून शिवाजी त्यांचे पाय धरून रडू लागतात की गुरु, माझं असं काय चुकलं? आपण अशी भिक्षा का मागताय? हे माझं सगळं संपूर्ण राज्य मी तुमच्या पायात सोपवतोय. तुम्ही माझं सगळं राज्य घ्या, पण अशी भिक्षा मागू नका. गुरु रामदास शिवाजींना उचलतात, त्यांना थोपटतात आणि त्यांना म्हणतात की हे बघ, संतांना आपलं पोट जे भरायचं असतं ते भिक्षावळ घेऊनच भरायचं असतं. आणि मी एक संत आहे म्हणून मी भिक्षा घेऊनच आपलं पोट भरेल. मग ते शिवाजीला आपल्याबरोबर घेऊन जातात. 2-4 ठिकाणी आणखीन भिक्षा घेतात. जेवढं भिक्षाचं अन्न एकत्रित होतं, एक ठिकाणी जाऊन चूल पेटवून ते शिजवतात. दोघे ते खातात. त्यानंतर जेव्हा पोट भरून जातं, त्यानंतर ते शिवाजींना म्हणतात, हे बघ, आता मी तुला एक गोष्ट सांगतो. ती अशी की राजा राज्याचा स्वामी किंवा अधिकारी कधीच नसतो. तो प्रजेचा फक्त प्रतिनिधी असतो. आणि भोगशून्य स्वामित्व हेच खऱ्या राजाचं लक्षण असतं. फक्त त्याला त्याची जाणीव असली पाहिजे. तर ही जी कविता आहे, प्रतिनिधी कविता, याच्यात हे सांगितलं. आणि मोठी गोष्ट या कवितेत ही सांगितली आहे की राजा आणि प्रजा यांचा संबंध तात्कालिक नसतो, कोणत्या एका काळापुरताच नसतो, तो युगायुगाचा असतो. फक्त त्या राजाला त्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की हा संबंध कसा आहे. आणि आमच्या जाणता राजाला त्याची जाणीव होतीच. आणि त्यांनी आपल्या प्रजेशी किती प्रेम केलं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ही कविता खूप मोठी कविता आणि आज बांगला साहित्यामध्ये आहे आणि लोक वाचतात आणि शिवाजीला समजण्यात त्यांना एक सहभाग मिळतो. महर्षी अरविंद यांनी शिवाजींच्या तेजोमय व्यक्तित्वाबद्दल असं म्हटलं आहे की मला तर असं वाटतं शिवाजींना बघून की यांच्यात प्रत्यक्ष जगदंबाच आहे की काय. तर जगदंबेचं चैतन्य त्यांनी शिवाजीमध्ये बघितलेलं होतं. शिवाजींचे गुरु समर्थ रामदास यांनी तर त्यांचं अंतर्मनच ओळखलेलं होतं, प्रश्नच नाही. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा असी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हे सगळे ही जी बाब आहे ती एका गुरुने एका शिष्याला दिलेली बाब आहे. शिवाजींसाठी अशक्य असं काहीच नव्हतं. श्री परमानंद गोविंद नेवासकर यांनी एक शिवभारत म्हणून एक मोठं ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांच्या जेव्हा शिवाजी होते त्यांच्या वेळेतच लिहिलेलं आहे ते. आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे की माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही. शिवाजी तैलबैलची घाट जो आहे तो उतरून आणि कल्याण आणि भिवंडीपर्यंत पायी चालत गेले. बघतात काय की सगळ्या ठिकाणी मंदिरं पाडली गेली आहे आणि मशिदी उभ्या राहिल्या आहेत. हे बघताच शिवाजींनी तिकडचे जे मौली मुल्ला होते, काझी होते, त्यांना सगळ्यांना कैदेत टाकलं आणि पुन्हा तिथे मंदिर स्थापन केलं, पुनर्मंडन त्या मंदिराचं केलं. तर इतका हा विचार त्यांचा होता की जर आमची कोणची वस्तू आहे तर ती शत्रूच्या हातात अशी पडता कामा नये. औरंगजेबच्या कैदीतून शिवाजी जसे बाहेर पडले तर तो एक खरंच चमत्कारच होता. कारण इतका पेहराव होता आणि त्या पेहऱ्यानंतर हा व्यक्ती निघतो तरी कसा. तर कवी भूषणनी खूप सुंदर एक छंदच त्यांच्यावरती लिहिला आहे, मी इथे तो वाचते. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ ओर, सांझ और भोर लगी रही जिया लेवा की. चारी चारी चौकी, चारीकडे चौकी आहे, आणखीन बंदोबस्त जबरदस्त आहे, पहरा जबरदस्त आहे. सांझ और भोर लगी, सकाळ ते संध्याकाळपर्यंत पहरा लागलेला आहे. कंधे धरी कावड़ चलियो जब चाव से, एक लिए जात एक चले ले मेवा की. भेस को उतारी डार्यो, डंबर निवारी डार्यो,
करियो भेस और जब चलियो चलियो जब मेवा की. भूषण कवी आश्चर्यचकित आहे. म्हणतात, कौन हो की पंछी हो की गुटका हो की कौन हो, कौन हो की पंछी हो की गुटका हो की कौन हो, देखो कौन भाती गयो करामात शिवा की. पक्षी होता का, पक्षी तरी उडताना दिसतो, तो पक्षी होता का, कसा उडून गेला. गुटका, गुटका म्हणजे गिळणं. आम्ही जे खातो तर तोंड चालताना दिसतं, पण गिळून राहिलो ही प्रक्रिया आतमध्ये होते, ती दिसत नाही. तर का इतक्या गुप्तपणे हा शिवाजी कसा काय औरंगजेबच्या कैदीतून निघून गेला, हे भूषण कवीला आश्चर्य वाटतं. शिवाजी आचारशील होते, विचारवान होतेच. ते कधी शाळेत गेले नव्हते, पण जीवनाच्या शाळेत, अनुभवाच्या शाळेत त्यांनी जे काही शिकलं होतं त्यांनीच या स्वराज्याला विस्तार दिला होता. शिवाजी संत नव्हते, पण त्यांच्या व्यक्तित्वात साधुत्वाचा गंध सतत बहिरत राहायचा. ते ईश्वरनिष्ठ होते, पण कर्तृत्वाला कधी ते कमी पडले नाही. असं कधीच नाही झालं की फक्त देवाचं नाव घ्यायचं, काम करायचं नाही. हा प्रकार, हे उदाहरण त्यांनी कधीच कोणासमोर ठेवलेलं नव्हतं. ते विद्वानांचा आदर करायचे, पण जे अविद्वान होते त्यांनाही ते कधी विसरत नव्हते. ते जागिरीसाठी कधीच लढले नाही, स्वतःसाठी कधीच लढले नाही. ते लढले फक्त राज्यासाठी, देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या प्रजेसाठी. शिवाजींच्या राजसत्तेचं विवेचन बऱ्याच सुज्ञ लोकांनी केलेलं आहे, बऱ्याच दार्शनिकांनी केलेलं आहे, मनोवैज्ञानिक त्यात आहे. आणि त्याच्यात जर नावं घेतली तर न्यायमूर्ती रानाडे, बाबासाहेब पुरंदरे, सर ग्रेंटार्क, इतिहासकार राजवाडे, यदुनाथ सरकार, देसाई अशी बरीच लोकं होती ज्यांनी की शिवाजींच्या राज्याचा खोल अभ्यास केला होता की त्यांचं राजा प्रजा म्हणून कसा काय संबंध होता, आणि त्याबद्दल त्यांनी खूप विस्तारामध्ये लिहिलेलं आहे. शिवाजी सहनशक्तीचा कळस होते. त्यांना आपल्या जीवनामध्ये स्वकीयांनी आणि परकीयांनी दोघांनी खूप अपघात दिले, पण ते त्यांनी सहन केले, पचवले. काही दाखले इथे मी देणार आहे. पहिले परकीयांच्या गोष्टी करूया की परकीयांनी कसा त्यांना त्रास दिला, कसा त्यांचा अपमान केला. मोगलांनी महाराष्ट्रात एका अशा ठिकाणी जिथे घनी वस्ती होती, दाट वस्ती होती, त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं, हल्ला बोलला. आणि तिकडे राहणारे जे लोक होते, जे मजदुरी करून परिश्रम करून आपलं जीवननिर्वाह करत होते, त्यांचं सगळं काही लुटून घेतलं. त्या वस्तीला एक प्रकारे म्हटलं पाहिजे नष्टच केलेलं होतं. पण जसं की शिवाजींचा स्वभाव होता की ते योग्य काळवेळ पाहिल्याशिवाय कुठला पाऊल उचलत नव्हते. तर त्यावेळेस जेव्हा मोगलांनी महाराष्ट्राच्या या वस्तीला नष्ट केलं, शिवाजींना ते आपल्या डोळ्यांनी बघावं लागलं होतं, पण त्यावेळेस ते मौन राहिले. नंतर संधी मिळताच मग त्यांनी गुजरातच्या सुरतचा पूर्ण बाजार लुटून काढला. आणि परंतु त्यात महत्त्वाची गोष्ट ही की त्यांनी फक्त बाजार लुटला, बाजाराच्या वस्तू लुटल्या, कोणत्याही माणसाला त्यांनी इज्जत केली नाही. कुठे वस्तीमध्ये जाऊन त्यांनी काही नुकसान केलेलं नव्हतं. पण तरीसुद्धा जे मोगल होते, जे विधर्मी होते, त्यांनी म्हटलं की शिवाजी जो आहे तो एक प्रकारचा लुटारू मनुष्य आहे, आणि त्यांनी शिवाजीचा लुटारू म्हणून प्रचार प्रसार आपल्या पूर्ण भागामध्ये जिथे जिथे त्यांचं राज्य होतं तिथे त्यांनी केलं. शिवाजींसाठी खरंच ही अपमानाची गोष्ट होती. त्यांनी आपल्या लोकांचा बदला घेण्यासाठी हे केलं होतं आणि फक्त तुमचं धन लुटलं होतं, आणि ते धन भारताचंच धन होतं जे त्यांनी वापस घेतलं होतं, पण तरीसुद्धा त्यांना लुटारू हे ऐकावं लागलं होतं. तसंच ज्यावेळेस त्यांनी अफजल खानाचं वध केलं, अफजल खान शिवाजीच्या शक्तीशी घाबरलेला होता आणि त्याला हे वाटत होतं की कोणची अशी एक संधी मिळो आणि मी शिवाजीला संपवून टाकू. तर आपण सगळेच जाणता की त्यांनी बड्या प्रेमाने मित्र म्हणून त्याला बोलवलं होतं आपल्याजवळ. शिवाजी पूर्ण तयारीने गेलेले होते आणि मग त्यांनी स्वरक्षेसाठी अफजल खानाचं वध केलं होतं. पण पुन्हा यवनांनी, त्या मोगलांनी शिवाजींना हिणवलं. काय म्हणून हिणवलं की हा हत्यारा आहे. तर ते हत्यारा होण्याचं पाप
त्यांच्या माथ्या आलं होतं, जेव्हा की त्यांनी स्वरक्षेसाठी असं केलं होतं. पण त्यांनी उत्तर नाही दिलं. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं आणि चुपचाप हे जे आरोप आहे तो पण आपल्या मनात पचवून घेतला. एकदा जावली क्षेत्रात आपले हिंदू काही देशाची साधना करण्यासाठी एकत्र झाले होते आणि त्यांचे अभ्यास वर्ग चालले होते. तेव्हा मोगलांनी पुन्हा तिथे जाऊन आक्रमण केलं. शिवाजी जसं त्यांना कळलं त्यांनी जाऊन त्याचा बदला घेतला. ते हे म्हटलं गेलं की शिवाजी तर डाकू आहे, तर लुटारूही झाले, हत्यारेही झाले आणि डाकूही झाले असं म्हणून यवनांनी त्यांना खूप हिणवलं. पण हे सगळा अपमान सहन करून त्यांनी जे आपल्या देशाची जशी रक्षा करणं योग्य होतं ती त्यांनी केली होती. 1660 साली शिवाजी पन्हालगडावर होते. तिथे अडकले होते. सिद्दी जोहर यांनी आपल्या कैदीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं आणि नजरबंदीत असताना त्यांना बाहेर पडायचा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यांनी विचार केला की काय करायचं. त्याच वेळेस त्याच अवधीमध्ये शाहिस्ता खानने लाल महल हे जिंकलेलं होतं आणि जयसिंग जो आपला एक राजपूत राजा होता तो त्यांच्या हाताखाली काम करत होता, मोगलांच्या हाताखाली. तेव्हा त्यांनी परिस्थितीची गंभीरता समजली शिवाजींनी आणि विचार केला की आपल्याला इथून सुटका कशी होईल. ते गड उतरून जयसिंगजवळ गेले आणि जयसिंगला म्हटलं की हा जो किल्ला आहे सिंहगडचा मी तुला देतो आहे, सोपवतो आहे तुला आणि तू आमची सुटका इथून कर. तर ही जी संधी झाली त्यानंतर जेव्हा सिंहगडचा किल्ला सोपवला शिवाजींनी जयसिंगला, त्यावेळेस नेताजी पालकर बरोबर होते. तर नेताजींनी म्हणजे आपलेच लोक कसं बोलतात ते उदाहरण यायचं आणि कसं त्यांनी दुःख सहन केलं. नेताजी पालकर काय म्हणाले की आता कुठले तुम्ही राजा आणि कुठलं तुमचं राज्य. शिवाजींना नेताजी म्हणतात आहे की सिंहगड दिलं तुम्ही, आता कुठले तुम्ही राजा आणि कुठलं तुमचं राज्य, आता तर आपण सगळे मुघलांचे चाकर झालो. हे ऐकता क्षणी शिवाजींना आतल्या आत जे काही झालं ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण तरीसुद्धा ते त्यावेळेस मौन राहिले. त्यांनी ते दुःखही पचवलं होतं. एक आणखीन आपल्याच माणसाने दिलेलं दुःख म्हणजे त्यांच्याच पुत्राने संभाजीने दिलेलं दुःख. संभाजी यांनी त्यावेळेसची सगळी परिस्थिती पाहिली आणि त्याच्याशी तो चिडून सारखा गेला होता आणि चिडल्यावर तो दिलेर खानाच्या दळात जाऊन सामील झाला. दिलेर खान म्हणजे शत्रूच, मोगलच. आणि तिथे तो 8 वर्ष मनसबदार म्हणून काम करत राहिला. एका वडिलांच्या मनावर एक असा वडील जो राज्यासाठी मरमर करतोय, राज्यासाठी फक्त त्याच्यासाठी जगतोय, त्याचाच मुलगा शत्रूच्या दळात जाऊन मिसळला आहे, हे एका बापाला याच्याहून मोठं दुःख नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी तेही सहन केलं. आणि नंतर जेव्हा संभाजीला ही गोष्ट लक्षात आली, आपली चूक समजली, त्यावेळेस त्यांनी ते वापस आपल्या वडिलांजवळ आले. आणि नंतर आम्हाला माहिती की संभाजींनी शिवाजींसारखंच सुंदर राज्य करून दाखवलं होतं. पण एक तो काळ होता, ते दुःख होतं, त्या वडिलांना सहन करावं लागलं होतं. याच्यानंतर शिवाजींचं जेव्हा राज्याभिषेक ची वेळ आली त्यावेळेस ही बरीच भानगड. जे अनुभवी लोक होते, जे मोठे लोक होते वयाने, नातेवाईक होते, त्यांचं हे म्हणणं होतं की शिवाजीचं राज्याभिषेक कशाला. मोठे मोठे वयाचे लोक आहेत, त्यांच्यापैकी कोणाचं तरी झालं पाहिजे, या शिवाजींचं काम. पण शिवाजींना आत्मविश्वास होता की मीच हे सगळं स्वराज्य सांभाळू शकतो आहे, स्वधर्म सांभाळू शकतो आहे, हे देश सांभाळू शकतो आहे. आणि मग 6 जून 1674 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी ते पद स्वीकारलं आणि त्या पदाचा सतत त्यांनी गौरव वाढवला होता. युद्धाच्या अवधीत पण त्यांना आपल्या बरेच मित्रांना गमावावं लागलं होतं. तानाजी, मुरारबाजी, बालाबाजी, गया फोतेदार हे असे त्यांचे मित्र होते. ते युद्ध करताना मृत्यूच्या मुखी गेले होते. तर ते एक दुःख होतं, ते त्यांनी सहन केलं होतं. एक यशस्वी राजा म्हणून शिवाजी महाराज राजा होते, पण ते अगदी साधं जीवन जगले. त्यांनी कधीही ते प्रवाहात वाहिले नाही. आणखीन त्यांनी लोकांना खुश करण्यासाठी कधी कोणतं आश्वासन दिलं नाही, कुठलंही काम केलं नाही, कुठलंही प्रलोभन दिलं नाही. त्यानंतरही लोक शिवाजीला इतकं प्रेम करतात, हे एक विलक्षण बाब आहे.
त्यांनी आपल्या विलक्षण नेतृत्व क्षमतेने जिथे फक्त लोक होती तिथे समाज उभा केला, जिथे फक्त भूमी होती तिथे राष्ट्राचा निर्माण केला आणि लोकांना एकत्रित करून आणि एक राज्यविस्ताराची एक सुंदर कल्पना त्यांनी साकार करून दाखवली. त्यांनी लोकांना ध्येयवादेच्या सूत्रामध्ये बांधलं. त्यांनी म्हटलं, तुम्ही आपल्या जीवनात काही ध्येय ठेवा, काही लक्ष ठेवा आणि जर तुमचं ध्येय नाही आहे तर तुम्ही असेच फिरत राहणार आहात, तर लोकांना जागे व्हा आणि या ध्येयामध्ये ध्येय धरून आणि पुढे वाढत जा. समर्थ रामदासांनी शिवाजींचं जेवढेही गुण होते त्यांना जर शब्दात बांधायचा प्रयत्न केला तर तो असा की यशवंत, गुणवंत, पुण्यवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा. असा हा जाणता राजा, ज्याचं त्यांच्या गुरूंनी पण भरभरून कौतुक केलं होतं. 3 एप्रिल 1680 साली शिवाजींचा मृत्यू झाला. 1630 ते 1680 या 50 वर्षामध्ये शिवाजींनी जे आपल्या राष्ट्रासाठी ते करू शकत होते ते त्यांनी केलं आणि ते अजर अमर झाले. हे आज आम्ही 344वावं वर्ष आहे शिवाजींचं, त्या काळाच्या दृष्टीने जर मोजलं तर. पण आजही आम्ही जर इथे उभे राहून बसून गोष्टी करतो, शिवाजीबद्दल चर्चा करतो आहे, याचाच अर्थ आहे की ते फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना राहणारच आहे. मी आपल्या बोलण्यात जे काही आपल्याला सांगितलं, मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की शिवाजींच्या मार्गदर्शनाची आजही आम्हाला गरज आहे. तर अगदी थोडक्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपण बघा की जगात पुन्हा आज आतंकवाद हा पुन्हा उफाणावर आहे, माजलेला आहे. आज पुन्हा दहशतीचं वातावरण तापलेलं आहे. तेव्हा संघटित होऊन या दहशतीच्या तापलेल्या वातावरणाला गार करण्याची जिम्मेदारी, जबाबदारी आज शिवाजीचे वंशज नाही म्हटलं तरी आम्ही त्याचे एक प्रकारे म्हटलं पाहिजे की त्यांनी जे काही केलं आहे त्याचे ऋणी आहोत आम्ही. तर ते ऋण फेडायला आम्हाला या संघटना करण्याची गरज आहेच. आज आपला नागरिक बोध कुठेतरी हरवलेला आहे. शिवाजी हेच म्हणत होते, जागे व्हा. मी कुठेतरी हा उल्लेख केला आहे की जे झोपले होते त्यांना त्यांनी जागवलं, जे जागे होते त्यांना चालतं केलं. आम्ही आज चालते आहो, जागे आहो, पण तरीसुद्धा आमचा नागरिक बोध हा हरवलेला आहे. शिवाजींची जी जिद्द होती, जे त्यांचं म्हणणं होतं ते पुन्हा आज आपल्याला आपल्या कर्तृत्वात आणायची गरज आहे असं मला वाटतं. स्त्रियांप्रती आम्ही जे पाहतोय वातावरण कसं झालेलं आहे, तर शिवाजींचा जो भाव होता तो भाव पुन्हा आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या संस्कारात आला पाहिजे. स्त्री असो अथवा पुरुष संस्कारात आला पाहिजे असं आज वाटतं. हा देश, ही मातृभूमी, इथले रहिवासी, इथली भाषा आणि सर्व जाती, आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहे. आम्ही एकत्र आहो, एकच आहो आणि हेच राष्ट्र आहे. शिवाजीने जे सांगितलं होतं आज पुन्हा ते अनुभवायची गरज आहे. शिवाजींच्या या थोर व्यक्तिमत्वाबद्दल मी आपल्याला जे काही सांगितलं, तर बरेच असे लोक आहेत ज्यांनी खूप अभ्यास करून यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. जर नावं घ्यायची झाली तर शरद पोंक्षे हे नाव एक महत्त्वाचं नाव आहे. बाबासाहेब पुरंदरे आहेच. त्याशिवाय एक नाव प्रोफेसर शिवाजी भोसले आणि श्री निनाद बेडेकर यांनी लोकांनी इतकं छान सगळं लिहून ठेवलं आहे शिवाजीबद्दल आणि इतकं छान सांगितलेलं आहे की एकदा तरी आम्हाला सगळ्यांना ते वाचायला हवं. मी हे सगळं वाचलं, ऐकलं आणि त्यानंतर जे काही मला उमगलं आज मी आपल्यासमोर सादर केलं. आपण शांतपणे मला ऐकून घेतलं आणि उमाताई मला इथे येण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत आपण शिवाजींवर जे वाचलं
त्यात आज आपण ताईंचं व्याख्यान ऐकल्यावर असं नाही वाटलं की त्याची पुनरावृत्ती तेच आपण ऐकतोय. ताईंनी आपल्याला शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि विविध उदाहरणं त्याचे देऊन छान समजावून सांगितलं. खूप छान व्याख्यान झालं. त्यांचे मनापासून आभार आहे की त्यांनी इथे येऊन आम्हाला आजचा विचार आपले व्यक्त केले. मी आभार प्रदर्शनाकरता मोहनजींना बोलवते. त्यांनी आभार प्रदर्शन करा. ग्वाल्हेरकरांच्या सारस्वत अनुष्ठानाचे आज हे दुसरे पुष्प इथे पूर्ण झाले. विद्वान वक्ता, ओजस्वी वक्ता यांनी आपल्याला काय बोध दिला शिवाजी चरित्राबद्दल उमाताईंनी सांगितलं. अत्यंत ओजस्वी वाणीमध्ये पूर्ण एक शब्दचित्र, पूर्ण विलक्षण व्यक्तित्व त्यांचं आपल्यासमोर या ताईंनी उभं केलं आहे, टिकेकर ताईंनी. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जे आपल्या शरद व्याख्यानची परंपरा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री प्रमोद गजेंद्र गडकर, स्मरणार्थ कैलासवासी श्री गोपाळ रामाचार्य गजेंद्र गडकर. आणि दुसरे प्रायोजक आहे संजय चांदोरकर, स्मरणार्थ कैलासवासी श्री जनार्दन मुकुंद चांदोरकर व सौ सीमा चांदोरकर यांच्या स्मृतीमध्ये आज हे व्याख्यान संपन्न झाले. उद्याचा कार्यक्रम शुभम करोती, याच्यामध्ये 2 वयोगटांचे कार्यक्रम आहे. पहिलं वयोगट आहे 3 ते 5 मनाचे श्लोक अथवा मराठी श्लोक, आणि दुसरा गट आहे वयोमर्यादा 6 ते 12 वर्ष, श्री रामरक्षा स्तोत्र किंवा भीमरूपी. सर्व उपस्थित रसिक श्रोता आणि मराठी मायबोलीकरता, मराठी संस्कृतीकरता आपल्याला झटवणारे किंवा ती टिकवून ठेवणारे ह्या उत्तर भारतामध्ये सर्वांना मनपूर्वक अनुरोध आहे की आपल्या जास्तीत जास्त लहान पोरांना, ह्या वयोगटाच्या लहान पोरांना इथे उपस्थित करून त्यांची नाव नोंदणी करू शकतात. नाव नोंदणी श्री आशुतोष कुंभराजवाले यांच्याजवळ करू शकतो. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकरपादच्या यांच्यामध्ये ही जी वाङ्मय रूपाची जी पूजा आहे, आज इथे दुसरं पुष्प संपन्न झालं. आजचा कार्यक्रम इथे समाप्त होतो. धन्यवाद.